आणि सूरज असे सलामीचे पहिले दोन खरं तर फलंदाज ज्यांचा संघर्षमय खेळ मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला आणि पहिला शेकडा ज्या टीमच्या नावे आपल्याला पाहायला मिळाल्या अवघ्या 20 चेंडूमध्ये तब्बल 105 धावा आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिला आणि इथे अप्रतिम संघर्षमय क्रिकेटची कमिटमेंट आम्हाला पाहायला मिळाली. तिथे फिल्डर मला वाटतंय सुजल होते, अगदी नवीन दमखम नवा चेहरा DK मध्ये आज ॲड झालाय. जरूर आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया मॅच आपण एन्जॉय करत आहे. DKM ट्रॉफी 2025 हा दैदीप्यमान 16 डे टू फायनल डे मध्ये दुपारचं सत्र आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार जेवणाची वेळ म्हणजेच बरोबर 2 वाजून गेलेत, 2:35 झालेत आणि 2:35ला आपण या मॅचला सुरुवात केली. पहिला सामना जिंकलाय म्हणजे त्यांच्याकडे आहे तो एक आत्मविश्वास आणि तोच आत्मविश्वास घेऊन पुढे गेलेत आणि त्या आत्मविश्वासालाच खरं तर मी म्हणे साजेसा खेळ तुम्हाला करायला लागेल आणि सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉन्फिडन्स आणि काय हा फटका सजवलाय ऑन साइड ऑन ड्राईव्ह कलात्मक स्ट्रोक आलाय. हा बॅट्समन क्रमांक 1 सूरजच्या बॅटमधनं पहिला वहिला अफलातून षटकार सुपर बॉल. आता खरी मजा आहे कारण दोन्ही टीम्सकडे तुल्यबल फलंदाज आहेत, दोन्ही टीम्सकडे तुल्यबल गोलंदाज आहेत. मगाशी भागवतनं चांगली गोलंदाजी केली होती, आता त्याला मार पडतोय. पाहूया सुपर बॉल कसा फेकेल. हो, चांगला कट केला बॉल, फिल्डर तितकेच ताकदीचं होतंय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले, मला वाटतं पिक पिक होतं तिकडे. सुजल आहेत, 17 क्रमांकाची जर्सी सुजलनं परिधान केली आहे. AB डिव्हिलियर्स त्याला आवडत असावा, कदाचित त्याला रिषभ पंत सुद्धा आवडत असावा, म्हणूनच की काय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग ॲथलेटिसिझम तुमच्याकडे असायलाच हवं, तुमच्याकडे असायला हवी. ती स्नायूंची लवचिकता, चेंडूवरची नजर. 3 चेंडू, धावसंख्या झाली ती 11. यावेळेला बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स, कॅच इज द कॉल. ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट. मोठा फलंदाज निखिल सपकाल, निखिलचा झेल ड्रॉप करणं म्हणजे ऑलमोस्ट मॅच सोडणं. मागच्या मॅचमध्ये त्याचा धुव्वाधार संघर्षमय खेळ आपण पाहिला, षटकार चौकार त्यानं ठोकले आणि त्याचा सुटलेला हा झेल आणि आता मात्र त्याला मिळालेली ही संधी. तरीही कॅप्टनने सांगितलं की काही हरकत नाही, आपण मॅचमध्ये आहोत, दॅट्स ओके, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन, दॅट इज पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. हे घडत असतं. भागवतनं काय गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे जखडून ठेवलं आतापर्यंत. कट केला बॉल, इथे संधी आहे आणि तो झेल सोडणार नाहीये. नाव आहे त्याचं सुजल आणि सुजलनं टिपलेला हा झेल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, सुरेश रैना, हर्षल गिब्स, युवराज सिंगची आठवण करून देणारं प्रदर्शन, स्वतःला झोकून दिलं, फुल लेन डाईव्ह घेतली. पाहायला मिळेल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे ही टेक द कॅच. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, बॉल आउट स्विंग झाला, एज लागलाय, फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर होते, त्यानं झोकून दिला आणि अगदी आपण पाहिलं तर हा अतिशय सुंदर, नयनरम्य, रमणीय असा हा डोळ्यांचं पारणं फेडणारा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं तर त्या झेलसाठी टाळाही वाजल्या. पहिला फलंदाज बाद झालेत. बॅट्समन क्रमांक 1 सूरज बॅक टू द डगआउट. सुटकेचा निश्वास टाकलाय. 5 चेंडू अखेरीस भागवतनं हे षटक फेकलं. पहिला बॉल 3, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर मात्र आपण जर का पाहिलं 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सन्मानजनक स्कोरकडे वाटचाल करत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये. उमरकोंडा 1 बाद 12, 1 बाद 12 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीतच सुरुवात फार छान झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील कुणालनं मागच्या मॅच मध्ये 2 विकेट संपादित केले होते. हा हाफ ट्रॅकर बॉल, इथे संधी आहे, बॉल गेला गली रिजन मध्ये. ओहो, यावेळेला गोलीच्या वेगानं आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे, मिळेल हा चौकार. 4 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहता पहिल्याच बॉलवर मार पडलाय, 4 धावा मिळाल्या. अगदी आपण पाहतो की चांगलं कॉन्सन्ट्रेशन फलंदाजी करत असताना जसे बॅट्समन निखिल स्ट्रायकिंग एंडवर आले, त्याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. पहिल्या बॉलवर 3, त्यानंतर 1, त्यानंतर 4, 3 चेंडू त्यानं फेस केलेत. आतापर्यंत खेळतोय तो 8 या आकड्यावर आणि मैदानाच्या आतमध्ये निखिल जोपर्यंत धावा मात्र बरसत राहणार यात शंकाच नाहीये. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो, तो आपल्याला पाहायला मिळतो या स्क्रीनवर. निखिल फुल टॉस बॉल, ही चुकीचा भुर्दंड. धावा मिळाल्या 6.
म्हणूनच आपण म्हणत असतो की कॅचेस फार महत्त्वाचे असतात. झेल टिपले जायला पाहिजेत आणि झेल जर का टिपले नाही तर अशा प्रकारचं प्रात्यक्षिक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळतं. निखिल सकपाल एक मोठी स्टोरी आहे या खेळाडूची. मगाशी त्यांना सांगितलं की मागच्या वर्षी आम्ही चॅम्पियन होतो या स्पर्धेचे, याही वर्षी मात्र त्यांना चॅम्पियन बनायचं असाच इरादा पाहायला मिळतोय. हा बॉल स्लॉग हिट केलाय. ओ हो, सलगचा लागोपाठचा दुसरा आणि हा आलाय सुपर बॉलला षटकार. म्हणजे या धावा मिळतील 12. टोटल स्कोर झालाय 34. निखिल सकपाल आहे त्याचं नाव. पाहायला मिळेल पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये स्लॉग हिट केलाय. माझं नाव आहे निखिल, मला हलक्यात घेऊ नका, हेच खरं तर जणू काही तो दाखवून देतोय. त्याची दादागिरी, त्याचं डॉमिनन्स, त्याचं मोनोपॉली, त्याचं वर्चस्व, त्याची दहशत, त्याची हुकूमत आणि त्याचा बादशाही खेळ. मागच्या काही 4-5 वर्षामध्ये निखिलनं स्वतःला इतकं इम्प्रूव्ह केलंय ना. कारण नेहमी आपण पाहतो की तो अगदी संयमानं सुरुवात करतो, एकेरी धावसंख्येनं सुरुवात करतो आणि जेव्हा जेव्हा चेंडू हिटिंग झोनमध्ये येतात तेव्हा त्यांच्यावर अगदी तुटून पडतो. डेमोक्रॅटिक अंदाज, आक्रमकतेनं सुरुवात केली. टोटल स्कोर झालाय तो 34. निखिलची विकेट, त्या विकेटच्या शोधात असतील गोलंदाज कुणाल. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये टोटल त्यानं धावसंख्या खर्च केली 12 आणि 6, 18 आणि 4, 22. यावेळेला स्विच केला बॉल. फिल्डर आहे त्याला चॅलेंज करून बॉल जाईल डीप पॉइंट रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. अजून एक चौकार. 4, 6, 6, 4. आता नेक्स्ट बॉलला काय मिळेल? 5वा शेवटचा चेंडू. महागडं षटक, थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु कठीण परिस्थितीमध्ये धुव्वाधार संघर्षमय फलंदाजी करणारा खेळाडू. नाव आहे निखिल सकपाल. त्याच्या इनिंगमध्ये आतापर्यंत त्यानं 2 षटकार 2 चौकार ठोकलेत. तो आहे अजूनही स्ट्रायकिंग एंडवर. कौतुकास पात्र अशी त्याची खेळी. कमाल की ये पारी. अजूनही पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ही गोलंदाजी चालली असती, परंतु इथे मात्र शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ. अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. ही संपूर्ण मॅच आता निखिल सकपाल या नावाभोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळते. इनॅट नंबर 3 विशाल आपल्याला पाहायला मिळतील. मैदानात खेळ असा करा की किस्सा नाही तर तुमची कहाणी सांगता आली पाहिजे. आणि स्वतःलाच मात्र त्यानं ठणकावून सांगितलं की मी माझी कहाणी स्वतः लिहीन. या वादळाला क्षमवण्यासाठी खरं तर समोर बादशाह म्हणजे तुम्हाला एका काढावा लागेल. आणि म्हणूनच की काय या स्पर्धेमधील मागच्या मॅचमध्ये ज्यानं चांगली गोलंदाजी केली त्या गोलंदाजाला मात्र निवडलंय. पेस व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. चेंडूला टर्न तो देऊ शकतो, बॉलला डेव्हिएट तो करू शकतो. नाव आहे गौरव जाधव. ऑन टू द बॉलिंग मार, राईट आर्म अराउंड द विकेट. गणपती टेम्पल एंड कडनं तो मारा करण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पहा, बीट केलंय. परफ्यूम डिलिव्हरी, अ मॅग्निफिसंट अटॅक. मैदानात खेळ करणं सोपं असतं, परंतु त्या खेळातून तुम्हाला स्वतःची कहाणी घडवणं यात खरा लागतो तो तुमचा कस. फक्त खेळ जिंकायचा नसतो, जिंकायची असते ती हृदय, मन आणि तेव्हाच खेळ कसा बनतो. अगदी आपण पाहिलं तर खेळ ही स्टोरी बनवायची असेल तर मात्र नक्कीच चांगला खेळ शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. मैदानावर प्रत्येक धाव, प्रत्येक झुंज तुमचं नाव घडवते, तुमचं स्थान ठरवते. खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नाहीये, खरे पाहता ती एक कहाणी आहे. आणि म्हणूनच की काय ती कहाणी तुम्हाला तुमच्या जिद्दीनं साहसानं लिहिता आली पाहिजे. हा बॉल कॅच इट द कॉल. एकच मिळाली आहे, एकच त्याला काढायची आहे. विशालला स्ट्रायकिंग एंडवर आणायचंय ते निखिल सकपालला. निखिल सकपाल एक मोठा खेळाडू, त्याला थांबवण्यासाठी सुपर बॉलचा वापर इथे केला जाईल. कारण तिसरा चेंडू गौरव जाधव ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, कुठपर्यंत धावा पोहोचतील. पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकं 20 चेंडू असणार आहेत. सुटलेला तो झेल आणि मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 39. बॅटिंग करणारी टीम यावेळेला इनसाइड आउट केलाय. बॉल हवेमध्ये आणि झेल इथं टिपला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले.
धनंजय पवार आणि धनंजय पवारनं टिपलेला हा झेल. फलंदाज क्रमांक 2 निखिल सपकाल. मोठा मासा गळा लागलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. तुमच्याकडचं नाणं खरं असून चालत नाही, तर ती वाजवण्याची कला तुमच्याकडे असायला हवी. अगदी त्यानं सांगितलं की डोळ्यांवर माझ्या सूर्यकिरण येत आहेत, परंतु त्यानं त्या सूर्यकिरणांना थोडं थांबवलं. बॉलची लाईन चेंडू हवेमध्ये होता, त्याला प्रॉपर जज केलं आणि त्यानंतर मात्र हा झेल टिपलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा झेल, महत्वाचा फलंदाज बाद होतोय. इट कॅन बी अ क्रंच मोमेंट फॉर उमरखोंड टीम. कैलासवासी अनिकेत भाऊ टीम 11 उमरखोंड या टीमचा महत्वाचा शिल्लेदार बाद झालाय. सर सेनापती बाद झालाय. निखिल बाद झालाय. निखिलचं वैयक्तिक जर का आपण पाहिलं गेलं खेळ 2 षटकार 2 चौकार 1 ट्रिपल 1 सिंगल आणि फक्त 1 डॉट बॉल. 24 धावांचा एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन निखिल सपकाल साठी जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 39. 39 ऑन अ स्कोर बोर्ड नाव. न्यू बॅट्समन इन 36, कारण -3 झाल्या. फलंदाज बाद झाले. -3 म्हणजे 39 होत्या, त्याच्यामध्ये -3 म्हणजे झाला धावसंख्या 36. ओ बॅट अगोदरच फिरली. चौथा बॉल डॉट. म्हणूनच की का या गोलंदाजाकडे कॅप्टन खर तर विश्वास दर्शविला. टाल्यांचा कडकडाट झालाय. डॉट 1 -3 डॉट. शेवटचा बॉल. हे कदाचित मेडन षटक सुद्धा येईल. अखेरीस कॅल्क्युलेशन जर का मायनस असेल तर ते मेडन षटक आपण गृहीत धरणार आहोत. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिक्स. यावेळी पुन्हा एकदा विकेटची संधी आणि मंग्या आहे. झेल ते टिपला गेलाय आणि हाच आहे क्रिकेट. कधी कधी साधा सोपा झेल तुमच्या हातातनं निसटतो ते क्रिकेट, आणि कधी कधी खरे पाहता कठीण झेल तुम्ही टिपता. वाख्यान जोग तुमच्यासाठी टाळ्या सिट्ट्या वाजतात. कौतुकाची थाप येते. शाबासकीची थाप येते. वेल डन मा बॉय, वेल डन मंग्या. आणि अशी थाप येत असताना आपल्याला पाहायला मिळाली मंगेशनं टिपलेला हा झेल आणि त्याच्यावर कौतुकांची थाप आली. पाहूया आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर काय पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली ती 36. 3 षटकं. आता उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. चला फिल्डिंग टीम लवकर फिल्डिंग सजवून घ्या. चौथा षटक कोण घेऊन येईल. शेवटचे 5 चेंडू कुठपर्यंत पोहोचतील. टीम कैलासवासी अनिकेत भाऊ टीम उमरखोंड. निखिल सकपालनं जे मोमेंटम मेंटेन केलं होतं, सेट केलं होतं, सुरुवात करून दिली होती, या सुरुवातीला पुढे कुठपर्यंत घेऊन जातील. अंतिमच्या टप्प्यामध्ये 5 चेंडूमध्ये किती धावा येतील. शेवटचे षटक धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संघातील सर्वात जुना, सर्वात लेजेंड आणि सर्वात अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे अमित घाडगे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चा आपण उल्लेख करायचा झाला तर नक्कीच ट्रेझरर म्हणून मोठी जबाबदारी ते सांभाळत असतात. आज डीकेएमचं आयोजन, डीकेएमचं नियोजन, त्यांची मेहनत, त्यांचा परिश्रम, परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना घाम घालावा लागेल. जिंकायचंय, किमान 1 ट्रॉफी पर्यंत पोहोचायचंय आणि त्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शेवटपर्यंत झुंज देतील तर आणि तरच मात्र ट्रॉफी तुम्हाला मिळेल. जो बेस्ट देईल त्याला मिळणार बेस्ट. फर्स्ट प्राइज 25,000 आणि ट्रॉफी. पहिला बॉल हलवार पद्धतीनं लोअर फुलटोस हाताळलाय. डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत त्या चाच पडले आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे मिळाला आहे. हात चौकार. 4 टोटल स्कोर पोहोचेल तो 40 या आकड्यावर. धावांचा आता आलेख थोडासा वाढत चाललाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. ज्या खेळाडूंना मागच्या काही 2 सामन्यांमध्ये अप्रतिम झेल टिपले, धनंजय पवार ॲज अ बाउंड्री रायडर आपल्याला पाहायला मिळतील. मनोज घाडगे ॲज अ बाउंड्री रायडर आपल्याला पाहायला मिळतील. पिक आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ बाउंड्री रायडर. आणि त्यानंतर घारे आपल्याला पाहायला मिळतील. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर फ्रॉम डीकेएम. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2 असे 5 सीमारक्षक पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न इन स्विंगिंग बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल अलॉंग द ग्राउंड. ग्रास बॉल गेलाय पिक कडे, मिड विकेट कडे. मिड विकेटनं बॉलला उचलला, फेकून दिला. तोवर मात्र कलेक्शन फसलंय. मिळतील धावा 2 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 42 या आकड्यावर.
इन स्विंगिंग बॉल यावेळेला आपण जरूर पाहतो अगेन्स्ट स्पिन खेळून काढला एक तर मिळणार दुसरीचा प्रयत्न आहे मनोज गेलेत फिटनेस ॲथलेट बॉलला उचलतील फेकून देतील चाच पडतील बॉलला बॅकअप मिळेल धनंजय कडनं तूवर मात्र धावा मिळतील किती तर या हेवेलेला मिळाल्या 2-2 टोटल स्कोर 2+2 एकूण धावसंख्या झाली ती 46 शेवटचे अंतिम अखेर निर्माणीचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत 2 चेंडू शिल्लक असणार आहेत 4-2-2 डीकेएमचे सगळे आमच्यावर असे तुटून पडतात एक चूक झाले की जसे आता मारायला येतील कधी कधी घाबरायला होतो 4-2-2 2 चेंडू शिल्लक अमित गाडगे गती कमी केली परंतु चांगलं रीड केलं प्रॉपर रीड केलं बॅट्समनचं आपण कौतुक करूया विशालच्या बॅटमधनं आलाय त्याचा हा फेवरेट ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक षटकार एकूण धावसंख्या पोहोचली ती 52 प्रतिभा संपन्न खेळाडू विशाल स्वतः टीमला लीड करतायत अर्थातच मॉडर्न खेळाडूंना आधीच्या खेळाडूंपेक्षा जास्त एक्सपोजर आपल्याला पाहायला मिळत असतं परंतु ज्या खेळाडूंना साहस दाखवलंय तो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो मॅचला फिनिश करेल शेवटचा अंतिमचा एक बॉल किती मिळतील 1 2 3 4 की मिळेल षटकार की मिळेल विकेट आणि वंकट स्टाईलनं फलंदाजाला परतावून लावले बॅट्समन व मात्र नक्कीच बाद होतील येस इट इज विनू मंकड भारतीय लिजेंड खेळाडू आणि त्यांच्याच नावानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम वापरला जातो अर्थातच मंकड स्टाईल फलंदाजाला परतावून लावले कल्पक बुद्धिमत्ता असलेला अमित घाटगे ज्याच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे तो झालाय बाद परंतु बॉल डॉट नसणार आहे तुम्हाला बॉल तो फेकावा लागेल तुम्ही बॉल रिलीजच केला नाही त्यामुळे तुम्हाला तो बॉल फेकावाच लागणार आहे फलंदाज फक्त बाद होईल अमित गाडगे शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल अंतिमच्या बॉलवर किती धावा मिळतील कॅप्शॉट सिलेक्शन चांगला फटका चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर पोहोचलेत तिकडे चाच पडतील पुन्हा एकदा फंबल होतील बॉल जाईल सीमारेषा पलीकडे डीप एक्सचा कव्वा रिझन क्लिअर होईल मिळेल हा चौकार आणि अब तक 56 आणि 57 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय 57 टू विन दोन तीन बॉटल देता ना हो नेतच का दे जार दे जार दे
चला ओपनिंग पेअर लवकर उतरा मैदानामध्ये. दुसऱ्या इनिंगची पहिली सुरुवात, पहिली धाव अंकित करत असताना बॉल हवेमध्ये थोडीशी रिस्क घेतली मनोजनं आणि मनोजनं सुरुवात करत असताना मात्र आपलं अकाउंट स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं. DKM गेट्स ऑफ द मार्क, मनोज गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. मनोज आणि अमित असे सलामीचे पहिले दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन झालंय. दोन्ही टीम्सकडे खरं तर मी म्हणेन चांगला एक्सपिरियन्स आहे. यावेळेला आपण जर का पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगमध्ये एकूण धावसंख्या उभारली ती 56-57 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 57 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक एका षटकागणीन किमान 14+ धावा काढाव्या लागतील आणि 14+ धावा जर का हव्यात तर मात्र नक्कीच किमान एक चौकार किंवा एक षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. सुपर बॉल, सुपर बॉल डॉट येतोय म्हणजेच -2. गोलंदाज मंगेशचं आपण कौतुक करूया. हलवार पद्धतीची स्पिन स्विंग प्रकारची गोलंदाजी मगाशी इम्प्रेस केलं होतं मंगेशनं. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलं तर नक्कीच चांगला खेळ त्यानं साकारला होता. आपल्या टीमला चांगलं सहाय्य त्यानं केलं होतं. उमरखोंड या टीमचा आपण उल्लेख करतोय. ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला, इथेही धाव मिळणार नाहीये. चांगला फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शॉर्ट मिड विकेटमध्ये ऑन साईडला फिल्डर लावलाय, जिथे आपण पाहतो की ती कॅचिंग पोझिशन असते, जिथून जर का तुम्हाला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करायचं आहे, जर का तुम्हाला ऑन साईडला जर का पुल हुक करायचं आहे तर मात्र नक्कीच कधी कधी फटका फसला बॉल हवेमध्ये असतो आणि अंतर्वर्तुळामध्ये खरं तर झेल टिपण्याची संधी फिल्डर्सकडे असते. मैदानाच्या सभोवताली काही प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लाईन मागे खेचली आहे, परंतु खराब जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. ते गोलंदाजाचं आणि तितकंच ताकदीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं ते अमित घाडगे. अमित घाडगेच्या बॅटमधून आलेला हा षटकार अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. कॅल्क्युलेशन केलं आपण आणि एकूण धावसंख्या झाली ती 5. आता या संपूर्ण मॅचचं चित्र या जोडीवर अवलंबून असणार आहे. तशी पाहिलं गेलं तर बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे या टीमची, परंतु या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेलं तर मागच्या मॅचमध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळालं तो मनोज, ज्याच्याकडे ताकद आहे, जो खरं तर षटकार चौकार अगदी सहज लिहिल्या ठोकू शकतो, परंतु त्याला थांबवण्यासाठी मी म्हणेन प्रतिस्पर्धी टीमकडनं एक चांगला गोलंदाज मात्र नक्कीच प्राचारण केलं. नाव आहे विशाल. विशालनं फलंदाजी चांगली केली. आता तो आज बॉल म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. टीमचे कॅप्टन आहेत ते आणि कॅप्टनवर पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं आहे. बॉल गेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक टप्पा बॉलला उचलला फिल्डरनं, जोर फेकून देते तोवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीतच 2 एकूण धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या 7. 7 ऑन द स्कोर बोर्ड नाव.
टोटल स्कोर 7 धावांचा मोठा डोंगर पार करायचा आहे. 58-57 धावा काढायच्या आहेत, त्यामुळे थोडं संघर्ष करावा लागेल, मोठी धावसंख्या रचावी लागेल. हा बॉल पुन्हा एकदा नो मॅन्स रिझनमध्ये लँड झालाय. एक नव्हे दोन मिळाला, 2 एकूण धावसंख्या पुढे जे गेली आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. आता सुपर बॉल आहे. सुपर बॉलवर किमान एक चौकार किंवा एक षटकार तरी आलाच पाहिजे, कारण तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. रिस्क घेऊनच तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण थोडासा वेडपणा असावाच लागतो खेळाडूच्या आतमध्ये, तरच तुम्हाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देता येईल. खेळाडूला चमकायचं असेल, स्वतःचाच प्रकाश आणि स्वतःच खरं तर कर्तृत्ववान खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल मागच्या बाजूला, नशिबाची साथ, आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे आणि पंच आम्हाला अपडेट करतीलच की हा आहे तो एज अँड 4, म्हणजे धावा मिळतील तब्बल 8. एकूण धावसंख्या 8 न वाढतील, म्हणजे पोहोचतील त्या 17 या आकड्यावर. 17. आता कुठेतरी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो DKM हा संघ. स्मशान शांतता या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या स्क्वॉडमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5, आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विशालनं त्याचा एक्सपिरियन्स यूज केला आहे. खरं पाहता जर का एज लागला नसतं तर हेही खरं तर निर्णायक षटक ठरलं असतं, परंतु एज लागून विकेट किपरला चकून बॉल लॉंग स्टॉपकडे गेला, जिथे आपण पाहतो की 4 धावा अजून ॲड झाल्या. एकूण धावसंख्या मिळाली 8, एकूण धावसंख्या झाली ती 17. हा लोअर फुलटॉस बॉल आहे, पुन्हा एकदा अंगाचा वेध घेतोय. डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु ती संधी मिस झाली. अन्यथा खरं तर फलंदाज अडचणीत सापडले असते, किंवा बादही झाले असते, कारण यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंतचा प्रवास मी म्हणेन थोडासा शांत राहिला अमित आणि मनोज या दोन्ही फलंदाजांचा. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 11 चेंडू 39 धावा, म्हणजे जर का पाडी येत असतील तर ऑलमोस्ट एकाच चेंडू मागे 4 धावा हव्यात. बॉल हवेमध्ये फिरून मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मागच्या बाजूला, झेल टिपण्याचा प्रयत्न करतील, परंतु झेल ड्रॉप झालाय. ही एक मिळेल, एकच धाव मिळणार. 1 न टोटल स्कोर पोहोचणार आपल्याला पाहायला मिळेल तो 19 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 19, आणि अजूनही 2 षटकं, म्हणजे एका षटकामागे 5 चेंडू, 5 आणि 5 10, 10 चेंडूमध्ये टोटल धावसंख्या करायची आहे ती 38. 10 चेंडू आणि 38 धावा. आता इक्वेशन थोडंसं फार कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सीझन नुकतंच सुरू झालं. नेहमी आम्ही म्हणत असतो की नव्या सीझनमध्ये, नव्या पर्वामध्ये जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता खेळाडू म्हणून, दरवर्षी तुम्हाला तुमच्या कौशल्यांमध्ये, स्किल्समध्ये वाढ आणि उणिवांमध्ये घट करता आली पाहिजे, तरच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व तुमची ओळख घेईल. ज्या पद्धतीनं आपण स्पर्धांचं आयोजन करत असतो, प्रत्येक स्पर्धेमध्ये जे संघ उतरतात त्या संघांमध्ये नवनवीन खेळाडू असतात, काही जुने आणि काही नवीन अशी संघांची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु दरवर्षी काहीतरी आपल्याला आपल्या स्किल्समध्ये, आपल्या पोटेन्शियलमध्ये, आपल्या कॅलिबरमध्ये आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन करता आलं पाहिजे. यावेळेला हा बॉल हलवार पद्धतीनं, बॅट मात्र फिरलीच नाही आहे अमित यांची, कारण फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये बिलकुल नव्हते. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. मॅच पूर्णपणे फसली आहे. प्रत्येक एका चेंडूने जरी 4 धावा आल्या तरी सुद्धा फार कठीण आहे, कारण आता सर्वांचं लक्ष असणार आहे सुपर बॉलवर एक्झॅक्टली काय घडतंय, कारण तिथे सुपर बॉलला षटकार आला तर मग मॅचमध्ये कमबॅक करता येईल DKM टीमला. हाही बॉल अंधाधुंद फलंदाजी, अशी फलंदाजी मात्र नक्कीच करत असताना आपण जर का पाहिलं तर दोन्ही वेळेला बीट केल्या. मनोजकडे स्ट्राईक आलेले नाही आहे, कारण मनोजनं आत्तापर्यंत 5 चेंडू त्यानं फेस केलेत. 5ही चेंडू त्यानं बॅटने खेळलेत. 1 चौकार, 2 डबल, 2 सिंगल्स त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करूया. त्यांचं प्लॅनिंग चांगली आहे, त्यांचं एक्झिक्युशन चांगलं आहे, रणनीती चांगली आहे. यावेळेला बॉल कनेक्ट केला, मागच्या बाजूला बॉल जाईल तो एक टप्पा फिल्डरच्या हातामध्ये. पाठपुरे धावले होते फिल्डर. इथे धावा आल्या त्या 4, आणि टोटल स्कोर पोहोचेल तो 23 वर.
किमान षटकार जर का आला असता 12चा फरक पडला असता तर कदाचित चेंडूने धावांचं अंतर कमी झालं असतं. गोलंदाज सुमितचं आपण कौतुक करूया, कारण आतापर्यंत सुमितनं फार इम्प्रेस केलंय, पूर्णपणे जखडून आणि बांधून ठेवले. डॉट डॉट आणि फक्त 2 असं एकंदरीतच या षटकामध्ये आपण जर का पाहिलं तर फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या. यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्ट केला बॉल. फिल्डर आहेत त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. एक टप्पा घेऊन गेलाय तो डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधून. मिळाल्या 4 धावा, टोटल स्कोर पोहोचेल तो 27 वर. अजूनही 30 काढायचे आहेत. या षटकामधील शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर जर का 6 आल्या तर उरतील 24. पाहूया तो षटकार, तो गोल्डन 6 येईल का. थोडंसं दबावाखाली आहे तो अमित ना आतापर्यंत चांगला संघर्ष केला, थोडा स्ट्रगल करत होता. काही बॉल डॉट आले, परंतु तितकीच गोलंदाजी चांगली झाली आपण असं म्हणूया, कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं चांगली गोलंदाजी झाली. झेल एकही ड्रॉप झाला नाहीये, किंबहुना झेल म्हणून न म्हणता आपलं असं म्हणता येईल की एकही मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2 असे 5 सीमारक्षक पाहायला मिळतील. सुमित आलेत आणि हा शेवटचा बॉल आलाय डॉट. मला वाटतं हा वाईट बॉल आहे. आमच्या समोर कॅमेरा असल्या कारणाने आम्हाला आमच्या दृष्टिक्षेपात आलेला नाहीये. पंचांनी अपडेट केले की हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलला धावसंख्येमध्ये भर होईल, 1 धावसंख्या पुढे जाईल. आता पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली आहे. अमितला मात्र ही संधी आलेली आहे, कारण मागचा बॉल वाईट गेला. तो पुन्हा एकदा तग धरून उभा आहे. स्ट्रायकिंग एंडवर तो आहे. उजव्या हाताचा फलंदाज, त्यानं बॉल जर का कनेक्ट झाला तर नक्की षटकार चौकार येऊ शकतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एज लागलाय का, तर हो, बॉल गेलाय तो पुन्हा एकदा डीप लॉंग लेग रिझनमध्ये नॉन स्टॉप जाईल आणि येईल हा अजून एक चौकार. धावसंख्या आता जिंकण्यासाठी 25 पाहिजेत, 25. टोटल स्कोर झालाय तो 32 आणि 5 मध्ये 25 असं इक्वेशन आलंय. आता महत्वाचं काय तर सुपर बॉलला आणि त्या सुपर बॉलवर जर का 4-6 आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. चला, सो नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः टीमचे सरसेनापती कॅप्टन निखिल सकपाल. पहिलाच बॉल इनसाइड आउट. यावेळेला आपण जरूर जागा बनवून हा बॉल खेळून काढला. डीप पॉइंट क्लिअर करेल. आम्ही अजूनही संघर्ष करतोय आणि तेच सांगतोय तो मनोज घाडगे. मनोज घाडगेला खरं तर मी म्हणेन तो स्ट्राईकपासून भरपूर वंचित राहिला. मनोजनं अमितवर थोडासा विश्वास दाखवला. आता 4 चेंडू आणि 21 धावा असं इक्वेशन आहे. या चेंडूवर जर का मोठा फटका आला आणि त्यानंतर जर का चौकार किंवा षटकार आला तर मॅचमध्ये पुनरागमन करू शकतात. अर्थातच 25 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 4-21 असं इक्वेशन आलंय. फलंदाजीसाठी आलेत आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर मनोज घाडगे. यावेळेला चांगला अप्रतिम, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे टिपलाय हा अगदी सहज साधा सोपा झेल. मनोज बॅक टू दी डगआउट. आता उर्वरित सुपर बॉल आणि उर्वरित 2 चेंडू म्हणजे 3 मध्ये टोटल धावसंख्या काढायची आहे ती 21. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो दीपक घाडगे. दीपककडे सुद्धा क्षमता आहे. अगदी बदलापूरच्या मैदानावर, आम्ही डोंबिवलीच्याही मैदानावर त्यांना आम्ही पाहिलं होतं. लांबच लांब उंच षटकार त्यानं अनेक वेळा ठोकलेत. क्षमता आहे, परंतु या बॉलवर काय घडेल. ओ, हा बॉल डॉट.
म्हणजे -2। अभी 2 गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत। 2 चेंडू आणि 23 धावा। हा बॉल हवेमध्ये फटका चांगला आहे, परंतु जर का आपण पाहिलं गेलं तर टायमिंग थोडं फसलंय, बॉल हवेमध्ये राहिला, एलिव्हेशन भरपूर मिळालं आणि जे काही घडलंय आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर DKM च्या स्क्वॉडमध्ये संपूर्ण स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते। भरपूर चुका झाल्या अर्थातच। आपण जर का पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये एक झेल ड्रॉप झाला, त्यानंतर निखिलनं खेळ साकारला, धावसंख्या उभारली, धावांचा डोंगर उभा केल्यानंतर धावफलकाचं प्रेशर झालं आणि ते प्रेशर हाताळण्याचं कौशल्य जरी तुमच्याकडे असलं तरीसुद्धा आपण कौतुक करतोय ते टीम कैलासवासी अनिकेत भाऊ उमरकोंड या टीमचं। त्या टीमनं मात्र डोकं वर करू दिलं नाही, मॅचमध्ये अजिबात घुसू दिलं नाही आहे। एकूणच आपण सर्वोत्कृष्ट खेळ ज्या टीमचा पाहिला त्याच टीमला मिळतंय ते विजेतेपद आणि उमरकोंड टीमचं आम्ही करू अभिनंदन आणि हार्ड लक देऊ ते आयोजक